शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा, मोठा आणि ऐतिहासिक निर्णय झालेला आहे. जगातलं सर्वात मोठी मार्केट कमिटी स्थापन करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. देवेंद्र फडणवीस साहेब यांचं सातत्याने शेतकऱ्यांसाठी आपण काही मोठं केलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका होती आणि म्हणून आपण पालघर इथे वाढवण बंदराजवळ जवळपास 1200 एकरवर इंटरनॅशनल मार्केटची स्थापना आपण करतोय. त्या मार्केटमध्ये इंटिग्रेटेड इंटरनॅशनल मार्केट आहे. त्याच्यामध्ये होलसेलचं सगळी व्यवस्था असेल, एक्सपोर्ट, इम्पोर्ट, ग्रेडिंग, पॅकेजिंग, रायपनिंग चेंबर, कोल्ड चेन, मूल्यवर्धन साखळी, मल्टीमोडल लॉजिस्टिक्स हब, या सगळ्यांच्या प्रोसेसिंग, प्रायमरी प्रोसेसिंग, सेकंडरी प्रोसेसिंग, टर्शरी प्रोसेसिंग आणि या जागेला 50 किलोमीटरवर समुद्राचा किनार, सी पोर्ट राहील, जवळच एअरपोर्ट राहील, रेल पोर्ट राहील, लॉजिस्टिक्स हब राहील आणि दिल्ली आणि मुंबईला जोडणारा जो एक्सप्रेसवे हा सुद्धा याला जोडलेला राहील. आणि असा एक इंटिग्रेटेड इंटरनॅशनल मार्केट कमिटी ही महाराष्ट्रामध्ये आपण तयार करतोय. महाराष्ट्राचा जो माल आहे हा पूर्ण जगात जायला पाहिजे आणि म्हणून पॅरिसमध्ये रुंगीस मार्केटच्या धर्तीवर आपण ही मार्केट कमिटी तयार करतोय. मला वाटतं की अत्यंत ऐतिहासिक असा निर्णय आणि पुढच्या 50-100 वर्षात याचा परिणाम आपल्या सगळ्यांना सातत्याने दिसेल. सर, याच्यामध्ये काय शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार, कशा प्रकारचं हे मार्केट असेल? हिंदीत बोलू का? मराठी. किसान शेतकऱ्यांसाठी आज आपण पाहिलं की आपला शेतकरी हा पिकवतो, परंतु ज्या ज्या वेळेस विकण्याची परिस्थिती निर्माण होते त्या वेळेस अडचणी येत असतात, बाजारभाव तुटत असतो आणि म्हणून विपणनसाठी एक मोठं केंद्र, डिजिटली इक्विप्ड केंद्र, स्टोरिंगची फॅसिलिटी असलेलं, लॉजिस्टिक फॅसिलिटी असणारं आणि असं महाराष्ट्राच्या हृदयामध्ये असलेली जागा हे निश्चित करण्यात आली आणि त्या माध्यमातून आज आपण बघितलं तर उत्तर महाराष्ट्राला मग नंदुरबारपासून तर नाशिकपर्यंत त्यांना जवळ असलेलं, कोकणामध्ये ठाण्याला जवळ असलेलं, मराठवाड्याला जवळ असलेलं आणि विदर्भाला समृद्धी मार्गाशी कनेक्टेड असलेलं असं हे इंटरनॅशनल मार्केट आहे. आणि या माध्यमातून समोरच आख्यातीचे देश आहेत, आपले खाडी देश आहेत, यांना फूड सेफ्टीची फार गरज असते. काही $1 बिलियन ते फूड सेफ्टीमध्ये टाकण्यासाठी तयार आहेत. तसा करारसुद्धा, सामंजस्य करार त्यांनी भारताबरोबर केलेला आहे आणि म्हणून समोरचे जे देश आहेत, मिडल ईस्टचे देश, यांना 2.5 दिवसामध्ये आपला शेतीमाल सगळा पोहोचेल आणि कायमची बाजारपेठ ही आपल्याला पुढच्या काळात उपलब्ध होणार. सर, इगतपुरीच्या बाबतीत एक प्रश्न आहे. इगतपुरी येथे पर्यटक एक कुटुंब गेलं होतं आणि इगतपुरी मार्केट इंटरनॅशनल